मैत्रिणींनो, कुक विथ अश्वी या मराठी कुकिंग चॅनल मध्ये मी सौ अश्विनी मंदार जोशी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, ओमेगा 3, फायबर, विटामिन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट सारखे भरपूर न्यूट्रिशन्स असणार आहेत। रोज सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे खाल्ल्याने आपल्याला खूप बेनिफिट्स मिळणार आहेत। मार्केटमध्ये हा पदार्थ रेडीमेड मिळतोच, पण घरच्या घरी कमी खर्चात पौष्टिक पदार्थ जर तयार होणार असेल तर काय हरकत आहे। सुपर हेल्दीएस्ट रोस्टेड मल्टीसीड्स साठी लागणारे साहित्य आहे। फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस 100 ग्रॅम, वॉटरमेलन सीड्स कलिंगडाच्या बिया 100 ग्रॅम, पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया 100 ग्रॅम, सनफ्लॉवर सीड्स सूर्यफुलाच्या बिया त्याही 100 ग्रॅम, सेसमे सीड्स म्हणजे तीळ इथे मी 50 ग्रॅम घेतलेत, चिया सीड्स 2 टेबलस्पून घेतलेत आणि चवीनुसार मीठ। आपण हे आता ड्राय रोस्ट करून घेऊया। गॅस चालू करून आपण कढई तापून घेऊया। आधी कढई तापले आपण एक जिन्नस ऍड करूया। भोपळ्याच्या बियांना भाजायला थोडा वेळ लागतो। 1 मिनिट भाजून झालं की आपण सूर्यफुलाच्या बिया घालूया। ह्या सगळ्या सीड्स आधी एकदा चाळून किंवा थोड्याशा निवडून घ्यायच्या, उगाच काही खडा वगैरे यायला नको मध्ये। वॉटरमेलन सीड्स, गॅस थोडा मंद आचेवर ठेवायचा। 50 ग्रॅम तीळ ऍड करूया। फ्लॅक्स सीड्स, छोटी चिया सीड्स, साधारण 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचं। 5 मिनिटांनी ह्याचा थोडासा कलर चेंज झालेला दिसतो, त्यानंतर असा आवाज यायला सुरुवात होईल। त्यावेळी पाण्याचा हबका मारायचा त्याच्यावरती, थोडंसं मीठ घालून घ्यायचं, अगदी चिमूटभर। आणि पटापट हलवून घ्यायचं। भाजून झालेला आहे, आपण गॅस बंद करायचा।